नमस्कार मित्रांनो, तुमचं आज अजून एक नवीन रेसिपीमध्ये स्वागत आहे. रेसिपीज विथ अविनाश या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण बनवणार आहोत सुक्के मासे. तर सुक्का मासा कसा बनवायचा, त्यासाठी काय लागणार आहे ते मी तुम्हाला दाखवायला जाणार आहे. हे बघा. तर सुक्के मासे बनवण्यासाठी आपल्याला स्पेशली हे आपण आवश्यकतेनुसार असे ऑनियन कांदे घेणार आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला टोमॅटो लागणार आहे, कांदा लागणार आहे आणि हा जो ओवा आहे हा लास्टला आपल्याला आणि याच्याशिवाय सुक्या माशाला चव नाही आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपले घरचे मसाले आपण याच्यामध्ये टाकणार आहेत व्यवस्थित. आणि सुक्का मासा आज आपण कसा बनवणार आहे तुम्हाला मी ते दाखवणार आहे व्यवस्थित. आणि चविष्ट असा सुक्का मासा, माशाची चटणी कशी बनवणार आहे आपण ते मी दाखवणार आहे. तर लास्टपर्यंत व्हिडिओ पहा आणि शिकून घ्या माझ्याकडून की सुक्का मासा कसा बनवायचा. तर सगळ्याच्या आधी जी फर्स्ट स्टेप आहे सुक्का मासा बनवण्याची, तर हे सुक्के मासे घेतले आहेत आपण. आणि या सुक्या मासाचे हा जो पुढचा मुंडक आहे, ही जी मुंडकी आहे, जी मुंडी, ते आपल्याला तोंड तोडून घ्यायचं आहे. त्याचं सगळ्यांचं तोंड तोडून घ्यायचं आहे. त्याच्यामुळे कारण असं आहे की खाता वेळेस ह्याचे जे तोंड आहेत आपल्याला दातावरती काचतात. त्याच्यामुळे हे तोंड आपल्याला तोडून घ्यायचे सगळ्याच्या आधी. ठीक आहे, चला तर आपण तोडून घेऊया. ते बघा, आपण व्यवस्थित याचे सगळ्यांचे असे जे तोंड आहेत हे तोडून घेतलेले आहेत साईडला इथे. आणि आपण याच्यासाठी पुढचं प्रिपरेशन, हा कांदा चॉप करून घेतला आहे आणि टोमॅटो चॉप करून घेतलेला आहे. तर सर्वात आधी आपण कढई लावलेली आहे आणि याच्यामध्ये मस्त याला आपण हे जे मासे आहेत सुक्के, याला भाजून घेणार आहे व्यवस्थित. याचा एक वास, स्पेसिफिक वास येऊपर्यंत याला आपण भाजून घेणार आहेत मस्तपैकी, आहे ना. आणि त्यानंतरची जी काही स्टेप आहे ती तुम्ही पाहालच, तुम्हाला दाखवतो मी. असे व्यवस्थित त्याला भाजून घ्यायचे. ठीक आहे. आणि भाजल्यानंतर याच्यातलं जे मॉइश्चर आहे ते पण थोडंसं मॉइश्चर गायब होतं आणि एक याचा चटणीमध्ये याचा वेगळाच फ्लेवर ॲड होतो. व्यवस्थित याला भाजून घ्यायचं आहे आधी. तर भाजून घेतल्यानंतर आपण हे बाहेर काढून घेतले आहेत आणि याला व्यवस्थित असं आपण एका पाण्यामध्ये भिजवायला ठेवलेलं आहे, जेणेकरून हे थोडंसं मऊ होऊन जावा आणि शिजवण्यासाठी लवकर शिजावा म्हणून याला आपण याच्यामध्ये असं मस्तपैकी सोक करत ठेवलेलं आहे. त्याच्यातलं आपण पाणी काढणार आहेत आणि याच्यातली घाण निघण्यासाठी पण मदत होते अशी. आपण त्याच कढईमध्ये परत मासे काढून घेतल्यानंतर त्याच कढईमध्ये ऑइल टाकून घेणार आहेत. आता आपण जसं मी तुम्हाला सांगितलेलं आहे, आम्ही फक्त आणि फक्त मोहरीचंच जे ऑइल आहे ते यूज करतो. आता हे मोहरीचं जे ऑइल आहे आपण टाकून घेतलं आहे आवश्यकतेनुसार, जेवढं तुम्हाला लागतं. त्याच्यामध्ये या मोहरीच्या तेलाला आपण जे फाडून घेतलेलं आहे त्याच्यावरून आपण ऑनियन टाकलेलं आहे. आणि त्यानंतर आपण हे ऑनियन जे आहेत ते थोडेसे परतून घेणार असे व्यवस्थित लाईट ब्राऊन होऊपर्यंत, थोडेसे त्याला गळूपर्यंत ते आपण त्याला फिरून घेणार आहे. ते बघा, आपण व्यवस्थित आता ऑनियन हे भाजून घेतलेले आहेत आणि ऑनियन भाजायचं काम चालू आहे. कांदा लाईट ब्राऊन कलर हा आलेला आहे. याच्यामध्ये आता आपण वरतून टोमॅटो टाकणार आहे. टोमॅटो ॲड केलेला आहे आपण आणि टोमॅटोला पण मस्त पाहिजे असं 2 मिनिट आपण परतून घेऊ, जोपर्यंत टोमॅटो पाणी सोडत नाही तोपर्यंत. ही जी रेसिपी आहे मित्रांनो, तुम्ही तव्यावरती पण करू शकता. मोठा जर तवा असेल तुमच्याकडे भाकरी करायचा, त्याच्यावरती पण करू शकता. त्याच्यावरती पण व्यवस्थित आणि छान लागते ही जी माशाची, सुक्या माशाची चटणी, त्याला आपण म्हणू सुक्या माशाची चटणी. व्यवस्थित आता असं कांदा आणि टोमॅटो फिरवण्याचं काम चालू आहे. तर व्यवस्थित याला आपण भाजून घेणार आहे, त्याच्याशिवाय चटणीला चव नाही आहे. हे बघा, हे जे आपण सुक्के मासे व्यवस्थित याला पाण्यामध्ये टाकून छान असे धुवून घेतलेले जातात. आता आपण हे बाहेर काढून घेणार आहेत. याच्यामधलं पाणी पण आपण असं काढून घेणार आहे. आणि हे बघा, पुढची जी स्टेप आहे आपली, मासे आपण हे जे ऑनियन आणि टोमॅटो जे आपण भाजून घेतले त्याच्यामध्ये मासे आपण याच्यामध्ये ॲड केलेले सुक्के मासे आणि आपण याला व्यवस्थित असं परतून घेणार आहे. मित्रांनो, तुम्ही स्वयंपाक करता वेळेस जेवढ्या प्रेमानं कराल ना
तेवढी तुम्हाला जास्त चव लागेल. मग ते कुणी का बनवाना, मग ते लेडीज असो किंवा पुरुष असो, कुणी पण असो, जेवढ्या जास्त प्रेमानं तुम्ही या भाजीला असं फिरवताल, जेवढ्या जास्त प्रेमानं बनवताल, तेवढी जास्त भाजीची चव चांगली लागेल. हे लक्षात ठेवा तुम्ही. आता पुढची स्टेप जी आहे याच्यामध्ये आपण सगळे मसाले ॲड करणार आहे आपले घरचे, म्हणजेच लाल मिरची पावडर. हे बघा, आपण लाल मिरची पावडर ॲड करतो आहे. लाल मिरची पावडर आहे ही आपली घरची घरगुती लाल मिरची पावडर आहे व्यवस्थित. त्याच्यानंतर हळद. हे जे मसाले आपण ॲड करतो हे सगळे घरचे मसाले आहेत आपले, याच्यामध्ये काहीही वेगळं नाही आहे. वेगळं आहे ती फक्त आणि फक्त आपल्या हाताची चव आणि आपण जी रेसिपी बनवतो ती बनवायची स्टाईल. त्याच्यामध्ये आपण धनिया मसाला टाकला आहे, त्यानंतर आपण वरतून आवश्यकतेनुसार मीठ पण टाकून घेतलेलं आहे आणि याला आपल्याला व्यवस्थित असं परतवायचं आहे, मस्त असं फिरवायचं आहे, मसाला वगैरे सगळं एकत्र होऊपर्यंत. मित्रांनो, हा जो माझा यूट्यूब चॅनल आहे तो नवीन आहे, रेसिपीज विथ अविनाश. आणि कृपया याच्यामध्ये तुम्हाला जर रेसिपीज माझ्या आवडत असतील, आपण घरीच बनवतो, घरीच बनवायचा प्रयत्न करतो. आत्ताच चालू केलेला यूट्यूब चॅनल आहे आणि आपण घरी जे जे बनतं ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. तर कृपया रेसिपीज आवडल्यावरती लाईक करत जा, फॉलो करत जा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याच्यामध्ये आपण वरून पाणी ॲड करणार आहेत आता, जेवढं पाणी लागतं तेवढं. आता ही चटणी म्हटल्यावरती याच्यावरती पाणी कमी असणार, तर याच्यामध्ये आपण पाणी कमी टाकणार आहे. बघा, ठसका पण येतोय म्हटल्यावरती मस्त झणझणीत बनली आहे मित्रांनो तिखट. आपण याच्यामध्ये अजून पाणी ॲड करणार आहे. थोडंसं याला मसाल्यांना भाजून देऊ, त्यानंतर आपण पाणी ॲड करू. हे बघा, मसाले व्यवस्थित भाजलेले आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला मासे शिजण्यासाठी आपल्याला याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे आणि पाणी हे तुम्हाला कमसे कम अर्धा कप, जेवढे मासे आहेत त्याच्या हिशोबाने थोडंसं अर्धा कप म्हणजे अर्धा ग्लास आपण पाणी ॲड करणार आहे. आणि हे पाणी आटेपर्यंत आपण याला शिजून घेणार आहे. तर चला आता याला शिजून देऊया आणि तुम्हाला लास्टला दाखवतो मी की आपल्याला ओवा कधी टाकायचा ते दाखवतो मी आणि लास्टला कशी बनते आपली चटणी ते दाखवतो. चला मित्रांनो, हे बघा, आपली जी सुक्या माशाची भाजी आहे, चटणी ती बनवून तयार आहे. असा ब्लॅक कलर जोपर्यंत येत नाही त्याला लास्टपर्यंत, तोपर्यंत ब्लॅक रेडिश, तोपर्यंत आपल्याला ह्याला शिजून घ्यायचं आहे. मासे पण शिजलेले आहेत आणि तुम्हाला मी सांगितलं होतं की याच्यामध्ये ओवा कधी ॲड करायचा ते मी तुम्हाला दाखवणार आहे. तर आपल्याला आत्ता हा ओवा ॲड करायचा आहे. तर ओवा आपल्याला आधी याला असा रब करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर वरून आपल्याला असा ओवा असा ॲड करायचा. ओव्याचा जो फ्लेवर आहे ना मित्रांनो, हा एक युनिक आहे आणि या रेसिपीला हा युनिक बनवतो. तर हेच याच्यातलं स्पेशल इन्ग्रेडियंट आहे आणि याला मिक्स करून घेऊ, व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि ही आपली रेसिपी बनून रेडी आहे. तर मित्रांनो, आपण जे काही बनवतो ते घरगुती रेसिपीज बनवत असतो. तर आवडली जर असेल तुम्हाला तर लाईक करा, फॉलो करा आणि सबस्क्राईब करा माझ्या यूट्यूब चॅनलला अविनाश रेसिपीज विथ अविनाशला. थँक्यू सो मच, धन्यवाद. भेटूया पुढील रेसिपीमध्ये.